गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर शहरातील कबनूर गावचा उरूस शाकाहारी उरूस म्हणून ओळखला जातो. कबनूर ग्रामचे ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो दर्गा या उरुसाला आजपासून प्रारंभ झाला. हा उरूस संपूर्ण 5 दिवस भरवला जातो. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक कबनूरमध्ये दाखल होतात. या 5 दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हातलंगडे तालुक्यातील कबनूर गावचा उरूस महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. या दर्ग्याला दरवर्षी मलिद्याचा नैवेद्य दाखवला जातो. कबनूर गावचे ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो या दर्ग्याच्या उरुसाला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. दर्ग्याला रात्री 7 वाजल्यापासून गावकरी ओल्या अंगाने येऊन कळशीतील पाणी तेथे असणाऱ्या ताबोत्रीवर घालत असतात. तसेच 2 दिवस अगोदर या देवाला मंडप घालतात. इतर वेळी या देवाला मंडप नसतो. मध्यरात्रीच्या सुमारास 12 वाजता गंधलेप लावून पूजा अर्चा केली जाते. कबनूरचे गावकरी गालिचा घालतात. तसेच दुसऱ्या दिवशी सरकारी गालिचा दिला जातो. सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी कबनूर, इचलकरंजी, चंदूर, तारदाळ, खोतवाडी या भागातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये गुरुवारी हा उरूस भरवला जातो. ह्या देवाला मलिद्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच 5 नारळाचं तोरण अर्पण केलं जातं. हा उरूस संपूर्ण 7 दिवस भरवला जातो. ह्यामध्ये जत्रेसाठी येणारे खेळण्याचे स्टॉल, खाऊचे स्टॉल, पाळणे मोठ्या प्रमाणात भरवले आहेत. याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. उरूस म्हणजे एक पर्वणीच मानली जाते. कबनूर ग्रामपंचायतकडून येणाऱ्या सर्व भक्तांना जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दर्ग्याजवळ भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडप घालण्यात आलाय. दर्ग्याला भव्य आकर्षक रोषणाई करण्यात आली. तसेच उरूस समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. यामध्ये कुस्ती मैदान, बैलगाडा शर्यत, सायकल शर्यत, रिक्षा शर्यत असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आलेत. आचारसंहिता असल्यामुळे बाकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. कबनूर ग्रामपंचायतद्वारे योग्य नियोजन करण्यात आले. तसेच मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. यावेळी याची पाहणी डीवायएसपी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केली. संपूर्ण उरसावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणी महिलांची छेड काढत असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं. जे टवाळकी करतील त्यांच्यावर पोलिसी खाक्या दाखवला जाईल व गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिसांनी दिलाय. ज्या ठिकाणी पाळणे, खेळण्याचे स्टॉल आहेत त्या ठिकाणी टवाळगिरी करणारी मुलं पिपाण्या वाजवणे, अश्लील चाळे करत असतात. या ठिकाणी आळा बसण्यासाठी पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस तैनात करण्यात आलेत. जे असं काही करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यावेळी येणाऱ्या सर्व भक्तांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीसही उपस्थित होते. आज कबनूर दर्ग्यामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.